स्वराज्यात बदफैली आणि स्वराज्यद्रोह यांना बंदी आहे. जो कोणी रयतेच्या सुखाशी खेळेल त्याला दयामाया नाही, त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आणि हे सूत्र थोरल्या महाराजांपासून चालत आलं आहे, त्यात बदल होणार नाही. अशा वेळी जवळचे परके नाती गोती काही काही पाहिलं जाणार नाही. न्याय सर्वांना समान. छंदोगामात्य जी. ज्यांची कुणाची निष्ठा चलण्याच्या अवस्थेत असेल त्यांना पुन्हा एकदा तंबी द्या. छाव्याला छेडू नका. जो कोणी रयतेच्या सुखाशी खेळेल त्याला दयामाया नाही. अशा वेळी जवळचे परके नाती गोती काही काही पाहिलं जाणार नाही. न्याय सर्वांना समान. राणी साहेब. अगं बाई, तुम्ही? हो, आम्हीच. काय झालं? काय झालं? कुठे काय? काही नाही. असं? हो, खरंच काही नाही. आणि तुमचे बंधू कुठे गेले? बंधू? हो, बंधू. गणोजीराव कुठे गेले? गेले ते शृंगारपुरी गेले. शृंगारपुरी गेले? आम्हाला न भेटता न सांगता? राजे, त्यांना तातडीचा निरोप आला होता. तातडीचा निरोप? कुणाचा? राजकुंवर वंसबाईंचा. ताबडतोब या म्हणून. पण आम्हाला तर शृंगारपुराहून आलेलं कोणी दिसलं नाही. नाही, निरोप थेट आमच्याकडेच आला होता. परस्पर? आणि तुम्ही आम्हाला सांगण्याची तसदी सुद्धा घेतली नाही? हो, म्हणजे नाही. येसू, तुम्ही काहीतरी लपवतात आमच्यापासून. काय झालं? खरंच काही नाही झालं. जे घडलं असेल ते स्पष्टपणे सांगा. आमचा तुम्हाला आदेश आहे, छत्रपती म्हणून. महाराज, गणोजी दादासाहेबांनी वतन द्या, वतन दिलं पाहिजे असं बजावलंय आम्हाला. काय? हो. आणि वतन दिलं नाही तर काय? तर औरंगजेबाचा पर्याय समोर आहे असं म्हणाले. नाही, गणोजीराव असं करणार नाही. करू नये. जहांपना, गोलकुंडा के जो कुतुब शाह हैं और विजापुर के आदिल शाह। कौन आदिल शाह, कौन कुतुब शाह? हाँ? कुतुब खान कहिए, आदिल खान कहिए, समझे ना आप? गुस्ताखी माफ जहांपना। बोलिए। उनके कुछ सिपा सालार और सरदार हमारे साथ आए हैं और वो अब हमारी खिदमत करना चाहते हैं। वाह, सुभान अल्लाह, ये तो वाकई अल्लाह ताला की मेहरबानी है। संबा के खिलाफ जितने सरदार हमारे साथ आएंगे उतना ही बेहतर है। सोने पे सुहागा। देखिए, एक तरफ
हमारे एहसान फरामोश सिपा सलार और सरदार जो हमें छोड़कर जा रहे हैं, वापस जा रहे हैं, और ये दूसरी तरफ मुगलिया सल्तनत की खिदमत में आए हुए हैं। फर्क देखा आपने? जी जहाँपना। इसका मतलब जानते हैं क्या आप वजीर आला? क्या है इसका मतलब? वजीर आला, इसका मतलब ये है कि फतह हमें बहुत जल्दी मिलने वाली है। घ्या पाणी घ्या. थाळा करायला सांगू? नको, भूक नाही आम्हाला. किती शोधलं तुम्हाला? किती घोर लागला आमच्या जीवाला. कुठं गेला होता? रायगडावर. आई शिरकाई भेटले का दादासाहेब? राणीसाहेब झालेल्या ताईसाहेब भेटल्या. काय म्हणाल्या? नाही म्हणाल्या. कशाला नाही म्हणाल्या? वतन द्यायला नाही म्हणाले. तुम्ही वतन मागायला गेला होता तिथे? मग तुम्हाला काय वाटलं? सुपाऱ्याचं बाचकं मागायला गेलतो? अहो पण आम्ही म्हणतो का तुम्ही हट्टाला पेटलाय वतनाच्या? का? बंदी आहे. वतन मागायचं नाही वय आम्ही. आमच्या हक्काचं अधिकाराचं आहे ना वो वतन. आणि एक लक्षात घ्या, औरंगजेबाचं बोलावणं डावलून आम्ही रायगडावर गेलतो. कारण आम्ही रायगडाला आज बी तेवढाच मान देतो. मग वाईट काय आहे त्यात? आम्ही मान द्यायचा आणि त्यांनी आमचा अपमान करायचा. त्या असं काही करणारच नाहीत. आणि तुम्ही त्यांना कशाला बोललात? मग कुणाला बोलायला पाहिजे होतं? कुलमुक्त्यार आहेत ना व त्या. आमच्या ताईसाहेब आहेत. त्यांनी ह्यो प्रश्न मार्गी लावायला नको? त्या शंभूराजांपेक्षा कडक. नाही म्हटल्या स्पष्ट शब्दात. त्यांना भावाची किंमत नाही, बंधुप्रेमाची पर्वा नाही. त्या उंच डोंगरावर बसल्या आणि आम्ही अजून पायथ्याला, असं म्हणून भांडल्या आमच्याशी. तुम्ही भांडण काढलत. ही सुरुवात झाली. हे पहा, आपली माणसं आहेत ती सगळी. जा, माफी मागा त्यांची. ऐका माझं. तेवढं जमलं नाही आजवर, आणि हितनं मोहर बी जमायचं नाही. अहो पण जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. ठीक आहे, आम्ही बोलतो दादासाहेबांशी. कशाला? त्याचा काय उपयोग व्हायचा नाही. राणी साहेबांनी स्पष्ट शब्दात नाही असं सांगितलंय. आमचा अपमान केलाय. आता तुम्ही तुमचा करून घेऊ नका. हात जोडतो तुमच्या पुढं. एक गोष्ट बोललो तर राग येणार नाही ना? नाही. एकदा असं वाटतं की ही सगळी परिस्थिती पाहून. काय? बोला राणी साहेब. तात्पुरती वतनं दिली तर? आणि म्हणजे लोकांच्या समजुतीसाठी वतनं द्यायची. पुढे?
हे औरंगजेबाचं परचक्र गेलं की स्वराज्यात ती वतनं परत जमा करून घ्यायची. राणीसाहेब, आम्हाला हे जमणार नाही. महाराज, अहो तो औरंगजेब आपल्या सरदारांना वतनाचं आमिष दाखवून फितूर करत आहे. तो जाणारा लोंढा कसा थोपवावा? राणीसाहेब, जाणारा लोंढा कसा थोपवायचा ते आम्ही पाहू, परंतु वतनं द्यायची नाहीत या विचारावर आम्ही ठाम आहोत. सरदार आमिषाला बळी पडत आहेत, त्याचं काय करायचं? म्हणून म्हणतो आहोत, वतनाच्या भूमिकेत जरा बदल करायचा का? नाही, मुळीच नाही. मुळात वतनं द्यायची नाहीत हा विचार आमचा नाही, आबासाहेबांचा आहे. आणि राणीसाहेब, आम्ही एक वेळ कटून मरू, परंतु आबासाहेबांच्या तत्वात तडजोड करणार नाही. महाराज, राणीसाहेब, आम्ही जे सांगतो ते नीटपणे समजून घ्या. जी. आबासाहेबांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली, फत्तेखानाचा पराभव केला, अफझल खानाचा वध केला, या गोष्टी महत्वाच्याच. पण त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे आबासाहेबांनी वतनदारीचा वध केला. राणीसाहेब, हिंदुस्थानात शेकडो वर्षांपासून वतनदारीची जुलमी परंपरा सुरू आहे. पण या वतनदारी विरोधात लढा देणारे आणि तो यशस्वी करणारे आपले आबासाहेब एकमेव. आणि म्हणूनच स्वराज्य स्थापनेच्या कामात रयत आनंदानं, उत्साहानं सहभागी झाली. इतरत्र तसं नाही. तिथे अजूनही वतनदारी आहे. अजूनही सत्ता एकाच घराण्याच्या हातात एकवटलेली असते. त्या सत्तेचा त्यामुळे दुरुपयोग केला जातो आणि त्यामुळेच तिथली रयत वतनदारांच्या कैदेत तर राहतेच, पण मोगलांच्या गुलामीतही असते. पण स्वराज्यात तसं नाही. आबासाहेबांनी वतनदारांची दहशत मोडून काढली, त्यांची बेबंदशाही संपवली, त्यांचा अनियंत्रित कारभार संपवला आणि वतनदारांच्या जाचातून रयतेला मुक्त केलं. रयतेचं राज्य निर्माण केलं. आज स्वराज्यात रयत राजा आहे. स्वातंत्र्यात प्रत्येक जण राजा असतो हे आपल्या रयतेनं अनुभवलं. आणि त्यासाठी आबासाहेबांनी अपार कष्ट घेतले, रात्रीचा दिवस केलाय. राणीसाहेब, तुम्हाला माहिती आहे, आज स्वराज्यातली रयत एकूण उत्पन्नापैकी 40% एवढा कर देते. म्हणजे शेतात जर 10 पोती धान्य पिकलं तर त्यातली 4 पोती ही सरकारला दिली जातात. हा कर कमी नाही, तरी सुद्धा रयत देते, आनंदाने देते. का देते? तर त्यांचं धन लुबाडलं जात नाही, पोरीबाळी पळवल्या जात नाही, खळी लुटली जात नाहीत. सण, उत्सव, जत्रा, खेत्रा या आनंदानं साजऱ्या करता येतात. राणीसाहेब, आपलं स्वराज्य हे एका वेगळ्या मुशीतून तयार झालंय आणि त्याला बाधा येऊ द्यायची नाही. आम्ही येऊ देणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, रयतेचं शोषण करणारे वतनदार स्वराज्याबरोबर कधीच नव्हते. स्वराज्याबरोबर होते ते 18 पगड जाती जमातींचे लोक. त्यामुळे वतनदार गेले, औरंगजेबाला जाऊन मिळाले तरी आम्हाला त्याची पर्वा नाही, कारण रयत आमच्या पाठीशी आहे. तुम्ही ठाम आहात? तुम्ही सुद्धा ठाम राहा. यात थोडं वाईट वाटेल, थोडा त्रासही होईल आपल्याला, पण त्याची चिंता करायची नाही. कारण एक गोष्ट लक्षात असू द्या, वतनदारांचं लक्ष हे नेहमी वतनावरच असतं आणि सर्वसामान्य रयतेचं लक्ष असतं स्वराज्यावर. त्यामुळे वतनदारीला थारा द्यायचा नाही. परंतु वतनदार औरंगजेबाला जाऊन मिळतायत, त्याचं काय करायचं? जे जातील त्यांना जाऊ द्या. राणीसाहेब, वतनदार गेल्याचं आम्हाला दुःख नाही, पण जर कोणी शेतकरी गेला, कोणी लोहार गेला, कोणी सुतार गेला किंवा एखादं गावच औरंगजेबाला फितूर झालं तर मात्र त्याची चिंता, अन्यथा चिंता नाही. सामान्य रयत आपल्याला सोडून कधीच जाणार नाही. मग झालं तर
शेवटी जनता जनार्दन महत्वाचं. आणि राणीसाहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या राष्ट्राची जनता लढ्यात उतरते ना, तेव्हा ते राष्ट्र कधीच पराभूत होत नाही. ते राष्ट्र कधी कोणाचं गुलाम होऊ शकत नाही. हे मात्र खरंय. म्हणूनच आबासाहेबांचा लढा मोगलांविरोधात होता, तेवढाच वतनदारांविरोधात होता. यात एकाच वेळी 2 आघाड्यांवर लढावं लागतं राणीसाहेब. लढू, शेवटच्या श्वासापर्यंत लढू, परंतु रयतेच्या हिताच्या बाबतीत तडजोड होणार नाही, कदापि नाही. कविराज, आता परिस्थिती फार बदलत चालली. खरंय. लोक पायापुरतच बघायला लागले. त्यांना दूरचं काही दिसतच नाही. आपल्या जीवातली म्हणणारे माणसंही बदलली आहेत आता. आता आपले काय आणि परके काय हे ओळखणं फार मुश्किल झाले. ईमान में खोट आ गई है. हमायत होने पण आ गए. नष्ट. बड़ी अजीब सी है इस शहर की रोशनी. उजाले के बावजूद भी चेहरे पहचानना बहुत मुश्किल है. खरंच चेहरे ओळखणं कठीण झालं. अहो, पूर्वी फितुरांची संख्या बोटावर मोजण्या इतकी होती. पण आता रावजी नाना, मानाजी मोरे, नागोजी राव, वासुदेव पंत, काझी हैदर, फर्जनची 2 मुलं, किती नावं सांगायची. आणि कान्होजी शिर्के. कान्होजी शिर्के. आणि ह्या सगळ्यांना स्वराज्य नको ना, काय हवं? वतन. हे सगळं वतनासाठीच चाललं. आपल्या माणसांचे डोळे कधी उघडणार देवच जाणे. आणि त्या औरंगजेब म्हणायला आग्या येतात. आता बोलवते सगळ्यांना, वतन देतोय, धनाची लालूच देतोय, पण पुढे जाऊन या सगळ्याचा त्रासच होणार. स्वराज्य संपवण्यासाठीच त्याचं हे वरवरचं प्रेम आहे. एकदा काम झालं की गरज सरो आणि वैद्य मरो, तो कोणालाही विचारणार नाही. काल परवा गणोजीराव आले होते. त्यांनीही वतनाचा विषय काढला. काय बोलायचं, ही आपल्या जवळची, जीवातली, नात्यातली, काळजातली माणसं, पण तीही वतनासाठी अडून बसली. कविराज, हे वतन आता वतन राहिलं नाही, त्याची व्याधी झाली. खरंय. आणि या व्याधीवरती वेळीच उपाय करायला पाहिजे. उपाय तर करावाच लागेल राणीसाहेब, आणि योग्य वेळी आम्ही तो करूच. करा, पण व्याधी बळावत जाण्या अगोदर करा. चिंता करू नका राणीसाहेब, हर एक व्याधीचा जालिम उपाय आहे आमच्याजवळ. म्हणजे व्याधी जर पांथरी असेल तर तुंबडी लावून आम्ही ती पांथरी काढू. व्याधी जर गळू असेल तर त्यावर शिताफीनं वस्तारा फिरवू. मिरगीची व्याधी असली तर जुन्यात जुनं खेटर आहे आमच्याकडे, आणि दुःख असेल तर त्याला चटका देण्यासाठी तप्त लालबुंद सळई सुद्धा आहे. प्रत्येक व्याधीवर जालिम उपाय आणि रामबाण औषध आहे. महाराज, हे ऐकून खूप आनंद होतोय आम्हाला. आणि हा आनंद चंद्रकलेप्रमाणे वाढतच जाईल, बघाल तुम्ही. राणीसाहेब, वैयक्तिक वैभवापेक्षा रयतेचं वैभव महत्वाचं मानतो आम्ही. हित रयतेचं, पुन्हा एका रावाचं नाही. म्हणून तर गळ्यात ही कवड्यांची माळ घातली आम्ही. म्हणायला आम्ही राजे आहोत, परंतु प्रत्यक्षात आम्ही आहोत आई भवानीचे भूते. आणि ही आई भवानी रयतेत आहे. मुळात स्वराज्याच्या छत्रपतींचा लढा हा सिंहासन टिकवण्यासाठी नाहीच, तो लढा आहे रयतेचं सुख टिकवण्यासाठी. आणि हा लढा आम्ही लढत राहणार. राणीसाहेब, आबासाहेबांनी प्रत्येक घराच्या चौकटीवरचा, देवळाच्या गणेशपट्टीवरचा दुर्भाग्य हा शब्द पुसून तिथं सौभाग्य हा शब्द रेखला. आमचा लढा आहे तो शब्द टिकवण्यासाठी. मुळात आबासाहेबांना समजून घेणं कठीण, तो प्रयत्न आम्ही करतो आहोत. आणि तो प्रयत्न म्हणजेच हा लढा. असे अनेक औरंगजेब येतील, जातील, अनेक संभाजीराजे होतील, परंतु शिवविचारास साधा ओरखडा सुद्धा लागता कामा नये. आणि जे कोणी तसा प्रयत्न करतील
त्यांना आम्ही माफ करणार नाही. खरंच कोणालाही माफ करू नका. नाहीच करणार. जो कोणी रयतेच्या दुःखाला कारण ठरेल त्याला माफी नाही, त्याला शिक्षाच करणार. आणि त्यावेळी आपला परका असा भेद होणार नाही. ती स्वराज्याची रीत नाही.